2 मिनिटं सारखं भाजी गावात निवडून आवश्यकता नाही काय? मग तुम्ही का सुटले का ग्रामपंचायतच्या? ग्रामपंचायत कार्यालय करसगावात आज तो खूप आमसभेचं आयोजन केलं आहे. बुड्या बाडे काय बरेच इथं द्या गाव खेळाचं वातावरण जर म्हटलं मजाच मजा असते. पण त्यातही ग्रामसभा जर म्हटली तर असो का नसो पण चक्कर मारायला काय हरकत आहे म्हणतात बा लोक. मजा येते म्हणते ती. तर अशा ग्रामपंचायतचा मीटिंगचा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी बरं लोक पाहना आजूबाजूनं किती लोक आहेत. सारे लोकच लोक या ठिकाणी आपापल्या हातात काहीतरी कागदपत्र हे ते घेऊन सारे लोक उभे आहेत. आता करसगावचा विषय आहे. करसगाव जर म्हटलं बाप्पा किती मोठं गाव आहे. याच्या पलीकडचं गोविंदपूर गाव आहे. गावाचं नाव गोविंदपूर आणि जायला रस्ताने राजो पुरे भरून जाते पाहायचं खूर अशी त्या करसगाव गोविंदपूरची कथा आहे. आणि त्या कथेतल्या गाव असणार हे करसगावात आज आयोजन चालू आहे. म्हणजे तहकूट ग्रामसभेचं सरपंच आणि सचिव लोकांच्या प्रश्न निकाली काढून आले. पण आता गावखेड्यातले लोक ऐकतात का बापा बुड्याबाडे आहे. बुड्याबाडे जसं आहे की बरा तितंबा करसगावातून गावरान 90 वर या गावचे एक नागरिक आहेत. दादा काय प्रॉब्लेम आहे तुमचा? माझं नाव आहे संजय गोविंदराव साबे. माझं नाव आहे कुसुमबाई गोविंदराव साबे. याचं घरकुल नाव गाठ झालेलं आहे. कसं काय झालं त्यानं? आणि मला काय म्हणून ते साहेबांनी पाहिलं लागन. बरं मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला म्हणजे पहिली लिस्ट पाहिली का तुम्ही? पहिली डाव मधली 19 नंबर होती माझं नाव. हा हे गायब होऊन गेलं. 2 वेळा अर्ज दिला. हा 2 वेळा अर्ज दिले. 2 वेळा पाहिला दिल्या सगळ्या गोष्टी दिल्या. ते म्हणजे तुमचं माझं नाव गायब झालं सपा म्हणते ते. तर या गावचे आणखीन एक नागरिक आहेत सारंगधर भाऊ. काय तुमचा विषय काय? माझा विषय हा होता सन्माननीय आज जी ग्रामसभा आयोजित केली आहे ग्रामपंचायतनं यामध्ये आमचं असं म्हणणं होतं की बरेचशे लोकांनी या गावामध्ये स्टॅम्प पेपरवर जागा विकत घेतल्या आहे. आणि यंदा कसं आहे काही पैशावर हे लोक लावू शकत नाही. सन 2016चा आणि 2018चा शासन निर्णय असा आहे. त्या शासन निर्णयात असं लिहिला कर मागणी यांच्याकडून करण्यात यावी. आणि यांनी बऱ्याच लोकांनी या जागा विकत घेतल्या आहे. आणि विकत घेतल्या पण कर मागणी असेसमेंट म्हणजे जे टॅक्स घेणं आहे आणि यांच्यावर भूर्दंड आणि यांच्याकडून वसुली कशी करता येईल आणि ग्रामपंचायतला वसुलीला मदत कशी होईल यामध्ये यांनी हे निष्काळजीपणा आणि बेजबाबदारानं वागत आहे असं आमच्या जनतेचं मत आहे. आणि यामध्ये यांनी 16च्या आणि 18च्या जे शासन निर्णयाप्रमाणे जे स्टॅम्प पेपरवर विकत जागा घेतल्या आहेत यांनी लावून देण्यात याव्या. अन्यथा आम्ही BDO, CO साहेब, कलेक्टर साहेब, कमिशनर साहेब, मंत्रालयापर्यंत गृहमंत्री मला एक गोष्ट क्लिअर करा. एक मिनिट बोला. मला एक गोष्ट क्लिअर करा. आता समजा माझं घर आहे. मी तुम्हाला विकलं स्टॅम्प पेपरवर. मग हे खरेदी खत झालं त्याच्यानंतर रजिस्टर कार्यालय झालं. मग याचं महत्व काय राहील? याचं महत्व नाही. मग सरकारनं 16 आणि 18च्या GR मध्ये दिलाय तर कर मागणी असेसमेंट घ्या म्हणजे टॅक्स घेणं त्याच्याकडून हे करा तुम्ही. हे बरोबर आहे. पण यांच्याकडून कर मागणी असेसमेंट करा म्हणजे त्याच्यावर त्या जागेवर कर लावा हे असं शासनाचं म्हणणं आहे. आणि शासनाच्या विरोधात जर तुम्ही काम करत आहे तर कुठेतरी तुम्ही दिशाभूल करायचा प्रयत्न करताय मित्र. ही चुकीची बाब आहे. तुम्ही लावलं पाहिजे असं शासन निर्णयाचं म्हणणं आहे. आणि तुम्ही लावावं आणि त्याच्याकडून टॅक्स वसूल करून घ्यावा असं माझं मत आहे. सावरकर भाऊ बोला तुम्ही सुद्धा. तुमचं काय मत आहे? सहमती आहे का तुमची? तर या गावच्या सन्माननीय सरपंच सौभाग्यवती वानखडे ताई त्या दिवशी तहकूब झाली. त्या तहकूब सभेचं आयोजन केलं. कोणत्या लोकांच्या निर्णयावर आपण या ठिकाणी सोल्युशन दिलाय? आपल्या कोणकोणत्या आपली पहिली सभा तहकूब झालेली आहे. आता जे लोकांनी नागरिकांचे हात अर्ज 100 रुपये स्टॅम्पवरचे आमच्या नावानं घर नाही आहेत त्यांचे अर्ज मी जमा केले. त्याच्यावर आता निर्णय असा घेणारा 100 रुपये स्टॅम्पवरची आमची मासिक सभा येणार आहे समोर. त्या मासिक सभेमध्ये आमची बावडी पूर्ण ठराव घेऊन तो BDO कडे, तहसीलदार कडे, जिल्हा परिषद कडे तो आम्ही पाठवू, मार्गदर्शन घेऊ. त्याच्यावर तो 100 रुपये स्टॅम्पवरचा निर्णय देऊ. बरं मला एक सांगा ताई आज म्हणजे लय मोठ्या प्रमाणात आपली गर्दी दिसून आली. आणखीन काही निर्णय घेतले गेले ग्रामपंचायत करसगावच्या माध्यमातून? अगोदरचे जे विषय होते ते आम्ही वाचून कायम केले. जे अडचण हेच आहे फक्त नागरिकाची 100 रुपये स्टॅम्पवरचे अर्ज आमचे घर लावा हेच आपली लय म्हणजे गोष्ट दूर आहे म्हणून ते एवढे लोक नागरिक आपले जमा झाले. सांगा साहेब.
आजच्या तळकूप सभेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्ष रामानंद सुभाषराव बेलसरे हे झालेले आहे. सदस्य इंदिराबाई वानखडे आणि सचिव मी आणि बाकीची बॉडी पूर्ण गावातले जे शाळा समिती बीट जमादार यांचे नाव घेण्यात येऊन हे स्थापन करण्यात येईल. तर अहिल्याबाई होळकर तंटामुक्तीचे अध्यक्ष झालेले म्हणजे साऱ्यात पहिले मी तुमचं रामानंद भाऊ अभिनंदन करतो. धन्यवाद. शुभेच्छा. जाताना पाहायचं फक्त माझ्याकडे जरा. तर रामानंद भाऊ, जे 100 रुपयाचं स्टॅम्पचं मॅटर आहे हे मॅटर तर लय जणीची अडचण, त्याच्या पुढचं सोल्युशन काय काढण्यात येणार आहे सांगा जरा सर. आजच्या ग्रामसभेमध्ये तो विषय झाला. त्यामध्ये असं ठरलेलं आहे की जे 2011-12 पासून शासनानं आपलं 100 रुपयाच्या स्टॅम्पवरले सगळे व्यवहार कॅन्सल केले आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला खरेदीच करावा लागेल असा व्यवहार होता. परंतु करसगावमध्ये 1998 ते 2010 पर्यंत 100 रुपयाच्या स्टॅम्पवर इंदिरानगरमध्ये खरेदी केल्या गेल्या होत्या. म्हणजे एका पद्धतीनं तुकडेवाडी पाडून त्यांनी ते दिलेलं होतं. परंतु काही कारणास्तव आणि गरीब वर्ग त्या भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतला फेरफार घेतला नाही. त्यामुळे त्यांचे ते तो मुद्दा तसाच राहिला. परंतु आजच्या सभेमध्ये असं ठरवण्यात आलंय की आपण सदर मुद्दा हा त्यांना आज शासकीय पाणी देते, सर्व देते, इलेक्ट्रिक बिल सुद्धा त्यांच्याकडे वसूल केल्या जाते. मग त्यांना घरकुलाच्या लाभासाठी फक्त जागा का नाही, म्हणून आज या सभेमध्ये असं ठरलं की होणाऱ्या मासिक सभेमध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्पवरले पूर्ण घराचं एक यादी तयार केली जाईल. ते बीडीओ, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदचे सीओ यांच्याकडे प्रस्तावित करून जे पालकमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे की 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आपण काम करू शकतो, तर आपण हा पूर्णपणे प्रस्ताव यांचे ठराव घेऊन पूर्णपणे पालकमंत्र्यांच्या समोर ठेवणार आहोत, जेणेकरून यांच्या घरकुलाचे तसेच इतर जागेचे सुद्धा प्रश्न मार्गी लागेल. धनंजय भाऊ सरपंच हा विषय नाही आहे. हा विषय तुमचा आहे साहेब. प्रशासकीय माणूस तुम्ही आहे इथं. हा विषय तुमचा महत्वाचा आहे. इथं गावातले लोकांचा विषय काय होता का सगळ्यात महत्वाचा पाणी एवढं मोठं 2 मिनिटं कुठे सारखं पाणी झालं परत गावात मुरुम आवश्यकता नाही काय. मग तुम्ही का झोपले आहे का ग्रामपंचायतच्या? तुम्ही का झोपले आहे का मला सांगा. प्रत्येक ठिकाणी गावात वार्ड क्रमांक 5, 4, 3, 2 प्रत्येक वार्डात जिथं मुरुमाची आवश्यकता आहे तिथं मुरुम तुम्हाला टाकायचं काम नव्हतं काय. आम सभेपर्यंत येपर्यंत इथे गायले ठेवा लागत होता. तुम्हाला दरवर्षीचा प्रॉब्लेम हाच करून येते मुरुम टाकायचा प्रॉब्लेम काय तुम्हाला. उद्याच्या 2-3 दिवसात मुरुम टाकला तर ठीक, नाही इथं सगळे लोक डबल वापस. तर हरेक गावाच्या विकासासाठी तडतड करणारे काही कार्यकर्ते असतात. त्यातला एक तडतड्या कार्यकर्ता म्हणजे अंगाशिंगाने तडतड्या किरकोळ आहे. स्वप्नीलला काय म्हणणं होतं, काय सोल्युशन निघालं, काय अजून तुमचे डिमांड आहेत सांगा जरा. नाही, आम्हाला आता जे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरचा जो विषय होता तो विषय समजून घ्या. आता रामानंद भाऊनं समजून सांगितलेलाच आहे. आता परत तो विषय घेणं म्हटलं म्हणजे हेच आहे. तर आमचा दुसरा प्रश्न असा होता की जे कचरा पेटीच्या गाड्या चालू केलेल्या होत्या, एक तर त्यांनी गाड्या चालूच नव्हत्या करावं लागत, म्हणजे हावच नव्हतं दाखवावं लागत. आता हाव दाखवली का ते आपल्याला आता येतात बघ गाड्या कचरा पेटीच्या. यांनी डस्टबिन दिले जातात, त्यांच्या डस्टबिन फुल भरलेले आहे आमच्या घरामध्ये. आता ह्या डस्टबिन टाकायचे कुठे, याचा खूप मोठा विचार आहे. आता डस्टबिन भरलेल्या डस्टबिन जर आम्ही ग्रामपंचायत मध्ये आणायचो की कुठे काय करायचं, याचं नियोजनबद्ध काम चालू आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. त्यामुळं आम्हाला कचरा पेटीच्या गाड्या चालू करायच्या आहे. तर त्यासाठी यांच्यापाशी निवेदन दिलेलं आहे. आता कधी करतात, काय करतात हे यांच्यावर आहे. आता तुम्ही मला एक जे गोष्ट सांगितली की जे घंटागाडी कचरा गाडी आहे, हे कचरा गाडी गावात फिरून नाही राहिली, हे नेमकं काय होऊन राहिलं. गावात रस्ते नाहीत का बरोबर? नाही, रस्ते तर सुव्यवस्था आहे रस्त्याची, रस्त्याचं काही घेणदेण नाही आहे. कारण का वार्ड नंबर 5 मध्ये आता समजा तरी इथं जर घेतला लोखंडे पुरातला रस्ता, त्या मेंबरनं रोड 5 वर्ष झाले टाकला तर अजूनही सँक्शन झालं नाही आहे. पूर्ण शिकावरत आहे. तुम्ही जर गाव चेक केलं तर गावकरी पण तुम्हाला साथ देतील आणि तेच सांगतील जे आहे परिस्थिती ते. आणि विषय तुम्ही जो घेतलेला होता मुद्दा कचऱ्याचा, आपला गाड्या बंद आहे, त्यांचं वारंवार बॅटऱ्या जातात म्हणते वारंवार, हा विषय हा प्रश्न ग्रामपंचायतचा आहे.
पहिला प्रश्न हा ग्रामपंचायतचा आहे की तुमच्या बॅटऱ्या जातात, काय करता तुम्ही, काय नाही, गाड्या बंद आहे. आणि ह्या गाड्या बंद असल्यानंतरही सुद्धा याच्यासाठी म्हणजे सामाजिक फ्रंट मधून निधी येतो याच्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी निधी येतो गाडीचा. मग तुम्ही का निधीचा उपयोग करत नाही आहे? एवढा मोठा निधी येतो आपल्याला. त्याच्यानंतर असं समजा महात्मा गांधी मधून निधी येतो, स्वच्छ भारत मधून निधी येतो. आणि आता हे नवीन कोणची सांगितलं तुम्ही आता नाव? नाही हे अहिल्याबाई होळकर मधून निधी येतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्यापाशी असं समजा की 19 प्रकारचा निधी येतो. आणि 19 प्रकार मधून 4 गाड्या दुरुस्त नाही होत का साहेब? तुमच्या होत नाहीत का? एक तर ह्या गावाला 4च नाही, ह्या गावाला कमसे कम 10 ते 15 ते 20 गाडीची जरूरत आहे. पण इथं कसं आहे, ग्रामपंचायतीनं 4च गाड्या लावलेल्या आहे. की पहिले चालून पाहिल्या त्यांनी का काय केलं त्याचं माहित बिचारायले. पण तरीही सुद्धा इथं म्हणजे असं समजा की कचऱ्याची खूप व्यवस्था बेकार आहे आमच्या गावची. नाल्या सफा नाही आहे, कचऱ्याची व्यवस्था नाही, म्हणजे बरोबर नाही आहे. येणारा चालू करावं. ह्या निधी तुम्हाला सांगितलेला आहे मी, कुठून येते, कसा येते. आणि याच्यानंतर याच्याही पेक्षा बारीक बारीक असे आहे किंवा त्याच्यामधून निधी येते. पण मी एवढा मोठा आता तुमच्यासमोर नाही मांडू शकत, ते त्यांनाच माहित आहे. आणि बाकीचं बीडीओ साहेबाला तर माहितच आहे भाऊ, बीडीओ साहेबाला कसा निधी देतात आणि काय येते काय नाही ते साहेबांना माहिती. मी तर म्हणतो जर हे आता चालू नाही करणार समजा, तुम्ही साहेबाला म्हणून थोडी चौकशी करा बा, काय निधी कुठे गेला आमचा, हा थोडं चौकशी करा, बाकी काही नाही. मी आता साहेबाकडे मानन. जर चालूच नाही झालं तर, जर होत असेल तर मग प्रश्न थांबून देऊ आपण. तर या गावच्या आजची जी सभा झाली, हा माणूस वज्जरच गरम गरम बोलत आहे. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सोनूभाऊ भल्लेच वज्जरच गरम झालं. तुम्ही काय विषय? सर्वात महत्वाचं काय, ह्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारी करसगाव ग्रामपंचायत आहे. आणि सध्या सणासुदीचे कार्यक्रम चालू आहे. आता या सणासुदीच्या कार्यक्रमामध्ये पाऊस एवढा मोठा येऊन राहिलेला आहे काय, त्याच्यामध्ये गावामध्ये याला मी मागच्या मासिक मीटिंग मध्ये सांगितलं, कंटिन्यू 2-4 मीटिंग म्हणजे उन्हाळ्यात सांगितलं होतं यांना का बा पाणी भरपूर आलं त्याच्या अगोदर तुम्ही मुरमाची व्यवस्था करा गावामध्ये. आणि त्याच्यानंतर पाणी आल्यानंतर तो डोंगरही पसरून त्याच्यावर नाल्याची व्यवस्था करा, लाईटाची व्यवस्था. सणासुदीचे कार्यक्रम आहे, सगळे इकडे लाईट लागले पाहिजे. या सगळ्या गोष्टी सांगून जर हे लोक ऐकत नसन तर मग कसा लोकांचा सहारा घेऊन आमसभेत तर त्याच्यावर उतराच लागल. आणि मासिक मीटिंग मध्ये आपल्याला ध्यान देत नाही. बोलावं किती तर बोलावं किती. बरं, एक गोष्ट तुम्ही तर गावाची गोष्ट सांगू, ग्रामपंचायतच्या क्षेत्रात उभा आहे सध्या आपण. दाखवर बाजार असेल, डोबरे हे मागचे काय राहिले वज्जरच वाक्य आहे. नाही तर गावाची कल्पना येऊन राहिली मला. मग तुम्ही आता पकडून चला आता का तुम्ही इथं आहे, मी बोलून राहिलो. हा होता मग मी जे बोलून राहिलो हे इथून तुम्ही आता सध्या इथून स्टार्ट आहे. आपण अधिक तर गावात घुसातच आहे आपण. जर तुम्ही गावात जर फिरले ना, मी तुम्हाला फिरवतो माझ्यासोबत गावात. जर तुम्ही गावात फिरले तुम्हाला मी दाखवतो गावाची काय कंडिशन आहे. कारण की एवढं मोठं पाणी काल पाणी एवढं आलं जसं ढगफुटी सारखं कारगावमध्ये पाणी झालं. पण एवढ्या पाण्यामध्ये येईन काय केलं, काल लोकांचे पण जसं आम्ही वार्ड सदस्य आहोत तर आम्हाला लोक फोन करते बा चला आम्ही लोकांच्या घरापर्यंत जातो. पण आम्ही त्याच्यापर्यंत त्याचं सांत्वन करू शकतो. पुढील कार्यक्रम तर सरपंच उपसचिव लावू शकतात. बरोबर आहे ना. यायच्याकडे कधी यायचा तर फोनच नाही उठलत. आमचे सचिव साहेबाचं काम आहे का फोन उचलत नाही. सरपंच मॅडमला आता इथं सांगितलं येईल ह्या गावातल्या गोष्टी समजत नाही. आम्हाला जसे फोन येते फोन येत नाही काय का बा. ह्या एवढं मोठी काल ढगफुटी सारखं पाणी झालं करगावमध्ये, लोकांच्या घरात पाणी शिरलं, एवढ्या मोठ्या नाल्या साचल्या, ह्या साचल्या, यायला दिसत नाही. आम्हाला दिसते, लोकांना दिसते, प्रत्येकाच्या समस्या आहे, यायला समजून नाही राहिलं. मग चालतो बा मग ग्रामपंचायत करत गावात दाखवा तुम्हाला पुरा तिथं. हा माणूस तुरा जेवणी भल्लेच गरम बोलले. तर सारे जे लोक आहेत या ठिकाणी पाहणं, आता तुम्ही किती लोक सध्या जमा झाल्यात. आता गावगाड्याचं भाऊ मला हे समजत नाही. जा एखाद्या वेळेस लोक समस्या घेऊन येतात, पण साऱ्याची एक जबाबदारी आहे. आपल्या दारापुरची एखाद्या वेळेस नाली सफा करायचा प्रयत्न करा. सर्वांचा विकास, सर्वांगीण विकास जर करायला एकामेकाच्या सहकार्यातून करा लागते. पण आता त्याला असं वाटतं की बा ग्रामपंचायत लय मोठी आहे. चांदूर बाजार तालुक्यातली ग्रामपंचायत लय मोठी आहे. ग्रामपंचायत करतगावचा तालतंबोर आणि चितंबा कसा आहे तुम्हाला ऑन स्पॉट येऊन दाखवला. अशी असते माझ्या गावखेड्यात. त्यातल्या त्यात ग्रामसभा अशी चालते भाऊ की संसद तरी फेल आणि ग्रामसभा काढते मधलं बिना शेंगदाणा जाते. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,